आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। प्रचाराच्या तोफा थंडावल्या, भरघोस आश्वासने नागरिकांना देण्यात आली, आरोप प्रत्यारोप करण्यात आले। पूर्वीचे मित्र निवडणुकीत आमने सामने उभे राहिले। काही घराघरांमध्ये दोन पक्ष पाहायला मिळाले। साम दाम दंडभेद असा सर्व प्रकार या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना पाहायला आणि अनुभवायला देखील मिळाला। आणि अखेर आज लोकशाहीचा उत्सव, आपला मतदानाचा हक्क जो संविधानाने आपल्याला दिलाय, तो हक्क बजावण्याचा दिवस असून सर्व मतदार मतदानासाठी सकाळपासूनच बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। मुंबईहून मतदानासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांची एसटी अभावे गैरसोय झालेली पाहायला मिळते। गेले 2 तास हे चाकरमानी रस्त्यावर एसटीची वाट बघत उभे आहेत। मात्र वेळेत एसटी नसल्याने चाकरमानी आपल्या गावी जाऊन वेळेत मतदान करू शकत नाही याची खंत चाकरमान्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी मुंबईवरून आले। इथे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत। अजून एसटी नाही, तासनतास लोक बस स्टॉपला उभी आहेत। खूप म्हणजे खूपच हाल होत आहेत इथून वोटिंगसाठी। वोटिंगसाठी आलो तर एवढे हाल होत आहेत। इतर कधी नेहमीचेच हाल आहेत इकडे कोकणात। मी सुद्धा वोटिंगसाठी तिथे इथं आलो का, आता मला वापस काय मुंबईत जाऊन जायचं, पण आता इथे असा इश्यू आला आहे की इथे आता कोणती एस टी अवेलेबल नाही आहे। आता आम्ही जाणार कधी, वोटिंग घेणार कधी, वापस येणार कधी। त्याच्यामुळे इथे प्रॉपर गाड्यांचा बंदोबस्त केला पाहिजे खरं तर। या दिवशी तर केला पाहिजे होता की लोकांना येण्यासाठी बरं झालं असतं गोष्टी। डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।